तर शुभ सकाळ सर्वांना। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं सकाळचं स्वयंपाकाचं रुटीन शेअर करणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी फ्रेश झाले आणि त्यानंतर आहे ना पीठ भिजवून ठेवलं होतं मी चपातीसाठी आणि त्यानंतर आज मला शेपूची भाजी बनवायची होती। तर आज मी तुमच्यासोबत शेपूची भाजीची पण रेसिपी शेअर करणार आहे माझ्या पद्धतीने मी कशी बनवते। तर इकडे ना आज श्रावण महिन्यातील पहिला शनिवार होता आणि ताई आणि दादांना दोघांना पण उपवास असतो शनिवार आणि सोमवार। तर मग खिचडी पण बनवायची होती। तर इकडे ना मी शेंगदाणे भाजत ठेवले होते शेगडीवरती आणि दुसरीकडे इकडे शेपूची पण भाजी करायला घेतलेली होती। तर काही लोकांना शेपूची भाजी जास्त आवडत नाही का, तर खूप ढेकर वगैरे येतात, पण शेपूची भाजी खाल्लेली चांगली असते आपल्या शरीरासाठी। हिरव्या पालेभाज्या कोणत्याही खा तुम्ही आणि त्याच्यातून आपल्याला भरपूर जीवनसत्व भेटतात। तर मग शेपूची भाजी पण छान लागते। तर मग आहे ना इकडे शेपूची भाजी करायला घेतली होती। सर्वात पहिल्यांदा भाजी रात्रीच मी चिरून ठेवलेली होती, आदल्या दिवशी संध्याकाळीच ताईंनी चिरून ठेवली होती। तर मग त्यानंतर इकडे सकाळी उठल्यानंतर फक्त स्वच्छ धुवायची आणि भाजी फोडणीला टाकायची। तर सर्वात पहिल्यांदा तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये लसूण टाकायचा चेचून। तर मसाला इकडे मी वाटून घेतलेला होता आधीच। तर मसाल्यामध्ये ना 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडेसे शेंगदाणे घ्यायचे, लसूण घ्यायचं आणि थोडेसे जिरे घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून थोडीशी बारीक किंवा थोडीशी जाड, तर मिक्सरचं प्लस मोड बटन दाबायचं आणि त्यानंतर त्याच्यावर थोडीशी भरड करून घ्यायची। खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही, असा मसाला वाटून घ्यायचा आणि इकडे तेल गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये छान टाकून घ्यायचा। तर मसाला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर इकडे ना मसाला छान भाजून घेतल्यानंतरच भाजी टाकायची आणि शेपूच्या भाजीमध्ये कोणी कोणी ना हरभऱ्याची डाळ टाकतं किंवा मुगाची डाळ टाकतं किंवा मठाची डाळ टाकते। तर मग मी मठाची डाळ टाकली होती। तर मग हरभऱ्याची डाळ आवडत नाही जास्त कोणाला म्हणून। तर मग मी ना एकदा मोबाईलमध्ये यूट्यूबला अशी रेसिपी बघितली होती की त्याच्यामध्ये तांदूळ भिजून तर ते पण टाकतात, तांदळाची जी कणी असते ना तर तिची पण रेसिपी बघितलेली होती, पण माहीत नाही कशी लागते। एकदा नक्की ट्राय करून बघणार आहे ती रेसिपी पण मी। तर मग इकडे ना छान मसाला परतून झाल्यानंतर भाजी टाकून घ्यायची। तर मग आधी थोडी टाकून घ्यायची आणि थोडीशी भाजी परतल्यानंतर पुन्हा उरलेली भाजी टाकून घ्यायची। आणि दुसरीकडे मी शेंगदाणे पण छान खरपूस भाजायला ठेवले होते, कारण की लो टू मिडियम हीटवर जर भाजले तर खूप छान खरपूस होतात। तर मग ते आपल्या खिचडीमध्ये खूप छान लागतात, क्रंची लागतात, म्हणून मी इकडे शेंगदाणे छान भाजत ठेवले होते आणि त्यानंतर आहे ना पूर्ण भाजी टाकून घ्यायची। तर मग भाजीमध्ये मीठ सर्वात शेवटी टाकायचं। तर मग पूर्ण भाजी परतल्यानंतरच मीठ टाकायचं, कारण आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही किती भाजी आहे काय। तर त्यानंतर ती थोडीशी खारट असते शेपूची भाजी। तर मग इकडे ना छान टाकून घ्यायची भाजी आणि त्यानंतर वरून मी मुगाची किंवा मठाची डाळ, तुमच्याकडे जी डाळ असेल ती तुम्ही टाकू शकता। तर डाळ भिजवून टाकली तरी चालते आणि तशीच टाकली तरी पण चालते। आणि मग मी इकडे मठाची डाळ टाकली होती वरून, तर ती पण छान लागते भाजीमध्ये। तर मग पुन्हा एकदा छान परतून घ्यायची भाजी आणि भाजी परतल्यानंतरच जर तुम्हाला थोडंसं पाणी हवं असेल तिच्यामध्ये भाजी शिजण्यासाठी, तर शेपूच्या भाजीचं असंही पाणी होतंच लवकर, मीठ टाकल्यानंतर ती पाणी सोडतेच। तर पण मग थोडंसं पाणी टाकायचं, कारण की जर कोळी असेल तर लवकर तर इकडे भाजी छान परतत होती तोपर्यंत बघितलं की साबुदाणे पण छान भिजलेले आहेत। ताईंनी रात्रीच साबुदाणे भिजत घातले होते, कारण की मुलांना पण जास्त खिचडी आवडते आणि त्यांना पण उपवास होता। तर मग सर्वात शेवटी ना भाजीमध्ये मीठ टाकायचं, भाजी छान परतून घ्यायची आधी पण।
तर भाजी छान परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला जो मसाला असतो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते भांडं छान धुवून टाकायचं त्याच्यामध्ये. आणि जास्त पाणी काही टाकायची गरज नाही, पण माझी भाजी थोडीशी निब्बर होती म्हणून मी पाणी टाकलेलं आहे. जर तुमची कवळी लुसलुशीत भाजी असेल तर अजिबात पाणी टाकायचं नाही. तर आम्हाला एकदम अशी कोरडी कोरडी अजिबात भाजी आवडत नाही आणि थोडंसं रस्सा असला किंवा ओली लपथपीत असली तर छान लागते. आणि कोरडी जर असेल तर खातानी ना घशामध्ये अडकल्यासारखी वाटते. आणि सर्व आपली भाजी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यानंतरच मग भाजी लो टू मिडियम हीटवर शिजू द्यायची. तर मग इकडे ना मी पाणी टाकून घेतलेलं आहे कारण की मला छान मऊसूत भाजी शिजवायची आहे. तर अशी जास्त कच्ची जर राहिली तर मग ती असं वेगळीच लागते काहीतरी. तर मग इकडे शेंगदाणे पण छान भाजून झाले होते माझे, खरपूस मस्त असे. आणि मंद आचेवर जर शेंगदाणे भाजले ना खूप क्रंची लागतात. तर इकडे ना अजिबात शेंगदाण्यांना मी काळे डाग वगैरे पाडून घेतलेले नव्हते. तर त्याच्यानंतर आहे ना इकडे माझी भाजी पण शिजलेली होती आणि मावशीच्या घरून काल ना इकडे डाळिंब आलेले होते. तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तसेच होते. तर मग त्याला थोडंसं घाम आलेलं होतं म्हणून ते बाहेर काढून ठेवले आणि खूप छान दिसत होते, इतके लालबुंद झालेले होते. तर मग जे सीझनचं फळ असेल ना ते खायला काहीच हरकत नाही रोज एक. तर मग इकडे ना विहान उठलेलं होतं झोपातून. तर माझी आंघोळ वगैरे सगळं आवरलेलं होतं आणि मग विहानला म्हटलं ब्रश वगैरे करून घे. तर त्याला खूप आळस आलेला होता. तर मग आज 15 ऑगस्ट होता म्हणून त्याला सुट्टी होती. तर त्यांच्या स्कूलमध्ये आदल्या दिवशी सेलिब्रेट केलेला होता. तर मग इकडे ना त्यांना सुट्टी दिलेली होती छोट्या मुलांना. तर मग आंघोळ वगैरे झाली, त्यानंतर आहे ना छान मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं, स्किन केअर करायचं. आणि विहानला मग ब्रश करायला दिला मी थोड्या वेळाने. तर त्यानंतर लगेच ब्रश वगैरे झाल्यानंतर त्याचा मी इकडे चहा ठेवला होता. आणि सर्वात आधी चहा ठेवायच्या आधी कोमट पाणी प्यायचं, तर हे रुटीन ठरलेलं असतंच. तर मग इकडे दादांसाठी पण एक तांब्या भरून ठेवला आणि माझ्यासाठी पण एक ग्लास घेतलेला होता मी. तर मग सर्वात आधी कोमट पाणी पिऊन घ्यायचं, त्यानंतरच मग चहा वगैरे ठेवून घ्यायचं, जी बाकीची काही कामं असतील ती करायची. तर मग विहानचं पण रडगाणं चालू होतं इकडे, मला ब्रश नाही करायचा. म्हटलं नको करू, रुसून बसलेला होता तो. तर मग भाजी पण छान शिजलेली होती तोपर्यंत इकडे मी छान ब्लॅक टी ठेवलेलं होतं आणि पाहुणे आले तर त्यांच्यासाठी इकडे दुधाचा पण चहा ठेवायचा होता मला. तर चहा उकळायला ठेवल्यानंतर आहे ना मग चपातीचे उंडे करून घ्यायचे. तर असं माझं रोजचं असतं. तर मग चहा ठेवल्यानंतर मी चपात्या करून घेते सर्वात पहिल्यांदी. तर भाजी आधीच झालेली असते, त्यानंतर चहा ठेवायचा, चपात्या बनवायला घ्यायच्या. तर मग इकडे मी चपात्या बनवायला घेतलेल्या होत्या. तर मग सर्वात पहिल्यांदा मी चपातीचे उंडे करून घेते कारण की मग गॅस पण वाचतो आणि आपला वेळ पण वाचतो. जर चपातीचा उंडा जर नाही केला तर मग चपाती लाटायची, उंडा करायची, चपाती भाजायची, एवढी सगळी काम सोबत असतात. तर मग इकडे ना आधीच उंडे करून घेतलेले होते आणि नंतर चपाती बनवायला सुरुवात केलेली होती कारण की फक्त चपाती लाटायची आणि तव्यावरती भाजायची. तर मग आपलं पण काम सोपं होतं. तर इकडे चपात्या बनवायचं काम चालू होतं. आणि प्रत्येक गृहिणीसोबत असं होतं का, मला कमेंट करून नक्की सांगा. जर कुणाला घरात दोघांना उपवास असेल आणि दोघांना भाजीपोळी जर खायची असेल तर मग आपल्याला आदल्या दिवशी वाटतं की हां दुसऱ्या दिवशी दोघांना उपवास आहे आणि आपल्याला थोडा स्वयंपाक बनवायचा असं वाटतं आपल्याला. पण आपण जेव्हा करायला जातो ना तेव्हा खूप वेळ होऊन जातो. तर दोघांसाठी पण पीठ मळायचं असतं आणि 4 लोकांसाठी पण मळायचं असतं आणि दोघांसाठी जेवढी भाजी करायची असते तर मग फक्त भाजी तर करायचीच असते ना. तर कढई, मिरची किंवा मसाला तेवढंच करावा लागतो. तर मग जेवढं काम असतं ना तेवढंच होतं. तर खिचडी पण बनवायची असते. तर मग जेवढ्या वेळेत 4 लोकांचा स्वयंपाक होतो ना तेवढ्या वेळेत दोघांचा स्वयंपाक करायला वेळ जातो. आणि खिचडी करायची असते ना ती तर मग बाकीच्या वेळेत करायची असते. तर असं होऊन जातं. आणि जर एकादशी वगैरे सगळ्यांना जेव्हा उपास असतो ना आदल्या दिवशी आपण संध्याकाळी म्हणतो उद्या काय फक्त खिचडी बनवायची, भाजीपोळी बनवायची नाही, टेन्शन नाही असं म्हणतो. पण तसं होतच नाही कारण की खिचडी करायची असली ना आपल्याला असं वाटतं हां अजून वेळ आहे, आपण ना थोडं निवांत कामावर आहे असं होतं. आणि जेव्हा खिचडी करायला जातो ना खूप वेळ निघून जातो. जेवढा स्वयंपाकाला वेळ लागत नाही तेवढा खिचडी बनवायला वेळ निघून जातो. तुमच्यासोबत असं होतं का माहीत नाही मला, पण माझ्यासोबत नक्की असं होतं. जेव्हा खिचडी करायची असते ना सगळ्यांसाठी तेव्हा आहे ना निवांत काम आवरते आणि नंतर खिचडी करायला जेव्हा लागते मग तेव्हा खूप उशीर होऊन जातो. असं वाटतं की किती वेळ झाला आहे, मग एवढ्या वेळात आपला स्वयंपाक पण होतो असं वाटतं कधी कधी. तर मग इकडे आहे ना खिचडी रात्रीच छान भिजवलेली होती त्याच्यामुळे आहे ना मग इकडे मी बटाटा पण आधीच छान शिजवून घेतलेला होता. तर मग कापलेल्या बटाट्याची खिचडी छान लागते. तर उकडलेल्या बटाट्यापेक्षा कापलेल्या बटाट्याची खिचडी आवडते सगळ्यांना. तर मग इकडे ना मी आधी बटाटा चिरून थोडासा उकडून घेतलेला होता आणि त्यानंतर आहे ना मग इकडे खिचडी करायला सुरुवात केली होती. तर मग खिचडी झाल्यानंतर मला नाश्ता पण बनवायचा होता सगळ्यांसाठी. तर नाश्त्यामध्ये ना पोहे खायचा कंटाळा आलेला होता सगळ्यांना.
तर खिचडीमध्ये ना बटाटे टाकून घेतले आणि त्यानंतर आहे ना मीठ टाकायचं सर्वात शेवटी आणि छान आपली मोकळी सुटसुटीत खिचडी तयार झालेली होती इकडे. तर मग खिचडी थोडी वाफू द्यायची. तर मग खिचडी करत असताना ना खिचडीवर थोडा वेळ मी ना झाकण ठेवते, तर मग छान मऊसूत होते. तर मग इकडे ना खिचडी पण माझी होत होती. त्यानंतर मला नाश्त्यासाठी आज शिरा आणि भजी पण बनवायची होती, कारण की पाहुणे आलेले होते. तसं तर रोज नाश्ता होत नाही, नाश्ता कोणाला करायला आवडत बी नाही. तर मग इकडे ना खिचडी पण झालेली होती. तर इकडे खिचडी होईपर्यंत ना ताईंनी मला भज्याचं पीठ भिजू दिलं होतं आणि कांदा पण कापून दिलेला होता. तर मग त्यानंतर लगेच मी भजी बनवायला सुरुवात केली होती आणि शिरा पण बनवायचा होता. तर मग भज्याची टेस्ट करून बघितली होती, खूप छान झाले होते आणि जास्त आवडत बी नाही मला. पण त्यानंतर थोडेसे फिके लागले होते म्हणून मी थोडीशी मिरची पावडर टाकून घेतली आणि त्यानंतर मस्त अशी भजे पण बनवून घेतले होते. आणि त्यानंतर लगेच मी गोडाचा शिरा पण बनवून घेतला होता. तर मग शिरा बनवायला काही वेळ लागत नाही, ताईंनी रवा आधीच भाजून ठेवलेला होता. तर मग भजे झाल्यानंतर इकडे शिरा आणि भजे दोघांनाही नाश्ता करायला दिला होता. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कोणत्या विषयावरचे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून सांगा. त्या पण विषयावरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय.